पहिल्यांदा आम्हाला माहिती मिळते की बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते समाजसेवक अनेक चांगले कामं त्यांच्या हयातीत अजून सुद्धा होत आहेत. आदरणीय कमलाकर जाधव साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय अमित पाटील साहेबांना. अमित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय कमलाकर जाधव साहेबांचा. नेहमीच हसरा चेहरा या व्यक्तीचा आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये होताना दिसतोय. अमित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यांच्याच बाजूला माजी सरपंच कामनगावचे आणि आता बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. देवेश भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. लाख लाख धन्यवाद साहेब तुमचं. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलात, आवर्जून उपस्थिती दर्शवले. ओटीयू अक्षय. फटका चांगला आहे, फिल्डिंग थोडीशी खराब आणि एक धाव येते. एक या धावसंख्येने जर पाहिलं ना तर फलकावरती धावा आहेत. 4 बॉल 13 धावा. आकाशचा बोल मला राहिलाय 4 बॉल मध्ये 13 या धावसंख्येवरती संघाचा आणि स्वतःचा स्कोरबोर्ड हलवताना दिसतोय. प्रतीक घरात अगोदर प्रतीक पाटील टेंबिवलीचा टार्झन काय बॅटिंग केली पाहतच राहिले सर्व प्रेक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. अक्षित 11 टेंबिवली संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालाय. पहिला संघ प्रतीक पाटील चालला होता, आता प्रतीक घरात. यावेळी मात्र चांगला बॉल टर्न झालाय आणि थोडासा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा होता बॅटरचा. 5 बॉल 13 धावा. एकविरा नायगाव संघ विशाल कोहलीचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये. पहिली हॅट्रिक त्या गोलंदाजाच्या नावावर आहे, पहिली मेडन ओव्हर त्या गोलंदाजाच्या नावावर आहे. हाय फायपर या गोलंदाजाच्या नावावर आहे. त्याच्यावरती अटॅक केलाय आज, परंतु कमबॅक करणारा खेळाडू आहे. पहिल्या 4 बॉल वरती आल्या 13 धावा आणि त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू डॉट. कमबॅक केलाय विशाल कोहलीने. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 13 धावा. थँक्यू. 13 धावा पहिल्या षटकामध्ये लागलेत, परंतु आमच्या अतिथी फार महत्वाचे आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही पुन्हा एकदा करतोय. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आहेत बहुजन विकास आघाडीचे जुचंद्रचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विनय गोपीकिसन पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. रयत शिक्षण संस्थेवर सुद्धा त्यांना आपण बघतोय. अर्थातच त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. देवेश भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर आपण बघतायत चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री दिनेश बबन काटेला साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. संदेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण स्वागत आणि सन्मान लगेचच करावा. या अतिथी आपल्याकरता उपस्थित झालेत. खास करून अप्पा आल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा आपल्या कार्यकर्त्यांनी इकडच्या ही गर्दी त्यांची पाहायला मिळाली. पहिल्या दिवसापासून हे आपले कार्यकर्ते येत आहेत. तदनंतर चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच साहेबांचा त्या ठिकाणी साहेबांना आपण बघतोय आणि त्यांच्याच बाजूला संकेत पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य संकेत पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. आर्यन भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. अक्षय काय फटका खेळला आकाश. आज त्याची बॅट बोलू लागले. आकाश अशीच संपर्क साधलाय. स्विच हिटचा फटका आणि लॉंगेस्ट हाय अँड हँडसम उलट दिशेने खेळलेला दर्जेदार लोकनेते चषक षटकार येतोय. 6 या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे येते.
19 धावा, एक बॉल 19 धावा. थँक्यू. आपण बघतायत या ठिकाणी उपस्थित आहेत सचिन गणेशकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतीचे. त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. तुम्ही बघू शकतायत संदेश पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. माईचे उप देणारे शॉल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पुन्हा आपण वळतोय मॅच कडे. ह्या षटकानंतर आपण अतिथी कक्षामध्ये आलेल्या आपल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान पुन्हा करणार आहोत. पुढचा बॉल बॅकफुटला जागा बनवली, फाईन केलं आणि अगदी जर पाहिलं ना तर फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर आणखीन एक येतोय धुमधडाका चौकार. बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. संतोष जाधव गोकिवरेचा खेळाडू आहे, त्याला आयकॉन प्लेअर म्हणून एकविरा नायगाव टीमने निवड केली आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. परंतु आकाश काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आकाश मांगेला ओपनिंग बॅटर नेहमीच कन्सिस्टन्सी दाखवलंय. चौकार षटकार आणि या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. प्रत्येक घरात जो आयकॉन प्लेअर आहे तो नॉन स्ट्राईक एंडला आहे, परंतु आयकॉन सारखीच भूमिका बजावतोय आकाश मांगेला. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर पॉइंटला केलाय. स्क्वेअर कटचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेटने आणखीन एक येतोय लोकनेते चषक चौकार. सुंदर कार्य त्यांचं आहे सुंदर. पुढे आपण सत्कार मूर्ती या ठिकाणी बघतोय. मी दमयंती गावडे ताईंचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता सौभाग्यवती शुभांगीताई अलेश बेंद्रे पंचायत समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. दमयंती गावडे मॅडमचा स्वागत आणि सन्मान करायचं. चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरता सौभाग्यवती शुभांगीताई अलेश बेंद्रे मॅडमच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करतोय. त्याच्यानंतर मालजीपाडा गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जितेंद्र राऊत साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आर्यन भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. भरदार त्याचं कार्य लय दमदार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. त्यानंतर 5 बॉल 31 धावा आणि काय बॅटिंग केले. 11 बॉल मध्ये 31 धावा आकाशच्या बॅट मधून आल्यात. या सर्व धावा जर पाहिलं 12 बॉल टोटल झाले, 10 बॉल फेस केलेत. 31 धाव या संख्येवरती इंडिव्हिज्युअल आणि टीमचा देखील स्कोर तोच आहे. 2 ओव्हर 31 धावा. आणखीन काही मान सन्मान असतील तर आपण व्यासपीठावर घेणार आहोत. मी मिलिंद पाटील साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मिलिंद पाटील साहेबांना तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतोय. या जोचंद्र गावातील आपले प्रतिष्ठित नागरिक आहेत. नेहमीच चांगली उपस्थिती त्यांच्या हस्ते आणि संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. थँक्यू सो मच. आपल्या या सर्व सत्कार मूर्तींचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी पार पडलाय. आता पुन्हा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आम्ही वळतोय, ज्या ठिकाणी सज्ज आहेत अक्षयजी साटम. ओटीयू अक्षय. एनसीसी नारंगी आणि एकविरा नायगाव या दोन टीम दरम्यान हा दुसरा मॅच. दोन टीम जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी खेळले होते आणि जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. आतापर्यंत पाहिलं तर आकाश मांगेला थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येक घरात जो विरारचा आयकॉन प्लेअर आहे, कळंब गावातील एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आणि तो सध्या शांत बसलाय कारण की स्ट्राईक त्याच्याकडे कमी आल्या. 2 बॉल मध्ये अजूनपर्यंत अकाउंट ओपन केली नाही, परंतु आयकॉन सारखी इनिंग बिल्ड करतोय आकाश मांगेला. आता आहे स्ट्राईकला प्रतीक घरात. विशाल कोहलीचा पहिला बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. यावेळी पाहिलं तर बाउन्स चेंडू प्राप्त होतोय आणि तेच पाहिलं गेलं अजित म्हात्रे सरांकडून. व्हाईट बॉलचं सिग्नल येतोय. संदीपजी गावण सर देखील जॉईन झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आवाज ऐकूया.
यस, अर्थातच 32 धाबा धावपळकावर होताना दिसत आपल्याला आणि 31 धाबा आकाशच्या बॅटरने पटकावलेले दिसत आहेत. 2 षटकं जर आपण बघितले तर 2.1 अजून चेंडू झाला नाही या षटकामध्ये. म्हणजेच पहिला चेंडू विशाल कोळी याचा वाईट पडतोय. पुढचा बॉल विशाल तयार. शॉर्ट बॉल पूल केलाय, चेंडूला पाठवून दिले, स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, षटकार. दादा ठाकूर युवा आमदार दमदार आपला दादा ठाकूर. ऑफ कटर चेंडू होता, आतमध्ये वळाला आणि त्यानंतर बरोबर बॅटच्या स्लॉट मध्ये आला. पुलचा फटका सक्सेसफुल राहिलाय. फलकावरती धावा आहेत टोटल 38 धावा. काय बॅटिंग होते, पॉवर हिटिंग. आणि आतापर्यंत पाहिले ना, पहिल्या षटकात पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या षटकात देखील पहिल्या बॉलवरती षटकार. म्हणजे तिन्ही षटक जर पाहिले तर स्वागत केले गोलंदाजाचं, सेट होऊन देण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. पुढचा बॉल यावेळी पाहिलं तर डाऊन द लेग साइड पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. फलकावरती धावा 40. दबाव दडपणापासून त्यांना मुक्त राहणं फार महत्वाचं आहे, कारण एका अतिरिक्त धावण्याची धावसंख्या 40 झाले. बॅटर बिंदास बॅटिंग करतायत. धावसंख्या 39 बिनबाद नाबाद 39 धाबा धावपळकर लागले. अभिषेकचे मात्रे, चेतनचे मात्रे हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. तत्पूर्वी आता बॅटरला काहीतरी हवं होतं, त्यामुळेच ते मैदानाच्या आतमध्ये गेलेत. प्रतीक घरत आणि आकाश आणि आकाशी झेप घेतलंय. 10 बॉलमध्ये 31 धाबांचं योगदान दिलंय. जेटीसी द्वारे थेट प्रेक्षेपण होतंय. काय चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी पाहायला मिळतोय जेटीसी लाईव्हची. पुढचा बॉल टाकण्याकरता विशाल कोळी तयार झालाय. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू समोर सुद्धा प्रतीक घरत आहेत. परंतु कोणताच खेळाडू कधीच मोठा नसतो. ज्यावेळेस प्रत्यक्षात एखादा खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतो ना, त्यावेळेस तो मोठा होत असतो. आज अफाट गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. चोही बाजूने जर तुम्ही बघितलं तर कॅमेरामॅन सुद्धा चांगलं वर्क करतायत. पुन्हा आता या तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कसा चेंडू पडेल. गोलंदाज विशाल कोळीचा चांगला रनअप आहे त्याचा. समोर प्रतीक घरत, टेनिस विश्वामध्ये त्याच्या सुद्धा नावाची चर्चा आपण करत असतोय. ओ पिच बॉल होता, ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि फलंदाज भागवतोय. 4 धावाने संघाची भूक मिळते. 4 धावा, चौकार. आपल्या दादावानी कोण आहे का? थँक्यू. खऱ्या अर्थाने एका हातामध्ये बॉल अडवण्याचा अट्टहास केला या संघाचा तो आयकॉन प्लेअर आहे नागेश, आणि त्याने इथे मिसफील्ड केले. 4 धावा येत आहेत. 43 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये जाईल का पुन्हा एकदा? काय प्रेझेन्स ऑफ माइंड, अप्रतिम, फॅन्टास्टिक फिल्डिंग वर्क. पाहतच राहिलेत सर्व प्रेक्षक देखील. आणि काय फिल्डिंग केले संतोष जाधव पिन्या. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. मेहनत केली या खेळाडूने आणि तिथे चौकार अडवलाय. धावसंख्या धावपळकर 45 झाली आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता विशाल तयार. टॉस बॉल होता, पुलपिच बॉल होता आणि इथे जोरदार अपील, असा नाही तर तसा, कारण पायचीची अपील केली होती. परंतु धावबाच्या स्वरूपात बॅटर प्रतीक घरत हा बाद होतोय, ज्यांनी संघाकरता अतिशय चांगला प्रयत्न केला होता. व्यक्तिगत अशा 12 धाबा त्याने बनवल्यात. 6 बॉलचा सामना केला आणि 6 बॉलमध्ये त्याने 12 धावा बनवल्या. आणि जर पाहिलं ना संदीप सर तर फुल टॉस बॉल होता. स्टंप वरती चेंडू हलकासा स्पर्श झाला. एलईडी लाईट देखील ऑन झाली. परंतु तिथून जर पाहिलं ना तर रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. म्हणजे जीवनदान मिळालं होतं, परंतु इथे रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल बॅटरला. अर्थातच बॅटर परतलाय, परंतु पहिल्या विकेट करता अक्षयची एक चांगली भागीदारी दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दोघांनी मिळून या ठिकाणी चांगली रचना केली. धावसंख्या वाढवली. बघता बघता 30 धावसंख्या फुलली आणि धावसंख्या आहे ती 45. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मालिक आम्ही किंग
पण आम्ही कोण करणार नाही बलबात्या इथं मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबात्या ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका हे बघू शकतात आपले जे अतिथी होते ते रजा घेतात. थँक्यू सो मच. जयेश भोसले हे सुद्धा आपल्याला उजव्या बाजूला पाहायला मिळतात. गोड आवाजाचे धनी आहेत. चांगले मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांच्या पाहायला आली. 31 धाबा आकाश या बॅटरने झकास बनवल्यात. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर गेलेत. मयूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगकडे मयूर असतील. 10 चेंडूंमध्ये 31 धाबा आकाशने बनवलेत. आज आयकॉन म्हणून एनसीसी नारंगी संघाने बॅटर प्रतीक घरातला आणला आणि त्यांनी चांगलं काम केलं. विशालचा हा बॉल आत वळणारा चेंडू होता. स्लो बर्बन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन सुद्धा दिसलं. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 46. अक्षय धाबा तर आलेत परंतु इथे थोडीशी कुंटी लावणं फार महत्वाचं. नक्कीच त्याच पद्धतीचा विचार केला जातोय. 46 धावा 1 विकेट 5 बॉल. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा आणि काय बॅटिंग करतोय आकाश. खास करून आकाश मांगेला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. 10 बॉल मध्ये 31 धावा त्याने केल्यात आणि विशाल वरतीच आक्रमण केले आजच्या या रात्रीमध्ये. शेवटचा बॉल विकेट घेण्याचा प्रयत्न असेल की आकाश जर डगआउट मध्ये गेला ना तर धावसंख्येला कुठेतरी लगाम लागू शकतो आणि आकाश जर राहिला क्रीज वरती तर 60+ 70+ धावा देखील होऊ शकतायत. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. विशाल कोहली थोडस महागडे षटक आतापर्यंत पहिल्या 2 ओव्हर मध्ये 11 बॉल मध्ये 28 धावा खर्च केल्यात आणि आकाशने पुन्हा एकदा काय पीक केलाय. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाइक अ वाव. षटकार इधर अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती हे केले अबंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून बघू शकतायत कशा पद्धतीने पिकअप स्ट्रोक खेळलाय. लॉंग लेग रिझन मध्ये हा षटकार खेचला बॅटर आकाशने. आकाश कामगिरी करतोय झकास. 11 बॉलचा सामना केला. 11 बॉल मध्ये 37 धावा त्याने बनवलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एनसीसी नारंगी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 52. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 87 पर्यंत दिसतोय. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. अक्षयजी काय वाटतंय ज्या पद्धतीने ही सुरुवात झाली एनसीसी स्पोर्ट्स नारंगी टीमची? सुरुवात नाही हा धूमधडाका झालाय. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आकाशने 11 बॉल मध्ये 37 या धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याचाच बोलबाला राहिलाय. त्याने विशाल कोहलीला सेटच होऊन दिलं नाही ऍज अ बॉलर म्हणून आणि जेव्हा जेव्हा विशाल कोहली त्याच्या समोर आलाय तेव्हा तेव्हा आक्रमण केलंय. चांगली बॅटिंग करतोय. बॅटिंग करताना 37 धावा त्याच्या आहेत. 52 धावा मागील मॅच मध्ये पाहिलं तर 52चं टार्गेट होतं ते आरामात चेस केलं होतं. 3 ओव्हर 52 धावा. अप्रतिम मॅच. एकविरा नायगाव देखील मोठा स्कोर नेहमीच पाठलाग केलाय. मोठ्या धावांचं आव्हान नेहमी स्वीकारलं या संघाने. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 4 संचित, ज्याने नेहमीच आपलं नाव वंचित केले असा हा गोलंदाज कॅप्टन आहे आणि कॅप्टनला आता कॅप्टन कूल प्रमाणे चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकर गोलंदाज आणि स्ट्राईकला मयूर आहे. मयूर स्ट्राईकिंग कडे असेल आणि गोलंदाजी मार्गावर आता संचित आलं. संघाला सध्या थोड्या अडचणीमध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. धारदार गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला बुद्धिमत्तेचा सुद्धा वापर या गोलंदाजाला तिथे करावाच लागेल. मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचत आहेत त्यामुळेच कोणताच अडथळा येणार नाही. विशाल नाईक आणि अजित म्हात्रे सरांना तुम्ही बघतायत. संचित समोरच्या इनकडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. फुल पिच बॉल, फुल टॉस बॉल आणि ते स्विच हिट करण्याचा इरादा केला होता मयूरने. त्याचबरोबर शॉर्ट गली क्षेत्रामध्ये हा झेल सुटला गेला. ओव्हर थ्रो झाला आणि फलस्वरूप मयूरला 2 धावा मिळत आहेत. बघितलं आपण अक्षय 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत बॅटरला. फटका चांगला होता. तेवढीच चांगली फिल्डिंग बी बनेल कारण की ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी होता. जितक्या जलद गतीने चेंडू गेला होता आणि जो आपला स्टँड आहे ना ऑडियन्स स्टँड करता तिथे कॅपॅसिटी आहे आपली 20-25 ची. तेवढीच जण बसा
सर्व चहूबाजूने स्टँड उभारले गेलेत. सर्व स्टँड मध्ये प्रेक्षकांनी बसायचंय. पुढचा बॉल बॅटची एज, हुकचा फटका खेळायचा होता. एज लागून सरळ चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, नॉन स्टॉप चौकार. दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, नाही कशात कमी. दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण आहे का. खरं तर विविध अँगल्सने दाखवलं जात आहे, तर ही चांगली क्लिअरिटी पाहायला मिळतोय. ती म्हणजेच या युट्यूब वाहिनीची. हुक करायचं होतं, बॅटचं एज लागलं, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू गेला आणि 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 58, 1 गडी बाद. आता पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. शॉर्ट बॉल, पूल पूल पूल, पॉवरफुल नाही. आता लॉंग लेग रिझन मध्ये हा झेल टिपलाय आणि फलंदाज फेल होते मयूर. मयूरला परतीचा प्रवास करावा लागेल. गॉन. दादा आहे हो खरोखर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू डीजे. तिसऱ्या बॉलवरती संचित कॅप्टनने विकेट घेतलाय आणि इथे आता होप्स वाढल्यात. एकविरा नायगाव टीमचे विकेट आणि डॉट बॉलच्या शोधामध्ये हा संघ आहे. फलकावरती धावा 58 धावा, 2 विकेट, 3.3 चेंडू. गौतम आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघूया गौतम करता संचितचा पुढचा बॉल. चेंडू क्रमांक 4 बॉलिंग मार्क वरती सज्ज होते संचित. ड्राइव्ह केलाय, बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट झाला असता तर क्वेश्चन मार्क निर्माण झाला असता. पुन्हा एकदा कमबॅक केलाय, कमबॅक करावंच लागेल. संचित आहे बॉलर, स्वतः कॅप्टन आहे, जबाबदारी स्वीकारावी लागेल. उद्याच्या दिवसात देखील आपण पाहणार आहोत एनसी अधिकृत 10 संघांना प्राधान्य दिले. जे पतू पॅकर आयोजित आपण पाहणार आहोत लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषकामध्ये. त्याची चर्चा आपण करणार आहोत. कशा प्रकारचा लॉट तो असणार आहे. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार झाले. आता संचित. गौतम स्ट्रायकिंग कडे. ओहो, हा चेंडू जर आपण बघितला तर पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव मिळाली आणि एकाच धाब्यावर आता समाधान मानावं लागतंय. आणि तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय, कारण भीमर करता हे आमंत्रण दिलं गेलंय आणि आमचे तिसरे पंच हितेंद्र भोईर या ठिकाणी दाखवले होते. नक्कीच चेक केलं जाईल कमरेपेक्षा वरती आहे की खालती आहे चेंडू. उद्याचा लॉट असणार आहे जॉली बॉईज जुचंद्र आणि त्यांच्या अपोजिट आहेत ऑर्नेट. पहिला मॅच उद्या 3 वाजता चालू होणार आहे. एनसीए चे जे संघ आहेत त्यांच्याकरता ही माहिती आहे की पहिला मॅच जॉली बॉईज वर्सेस ऑर्नेट गॅलेक्सी या 2 संघादरम्यान 3 वाजता पहिला मॅच चालू होईल. त्यानंतर दुसरा मॅच असणार आहे रायझिंग 11 जुचंद्र आणि ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या 2 संघादरम्यान. तिसरा मॅच चंद्रपाडा बॉईज त्यांच्या अपोजिट चिंबारो बॉय जुचंद्र. चौथा मॅच साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र त्यांच्या अपोजिट आहे बीव्हीएच चॅम्पियन जुचंद्र. आणि 5वा मॅच पतू पॅकर जुचंद्र आणि त्यांच्या अपोजिट आहेत आई गावदेवी वाकीपाडा. अशा प्रकारचा शेड्यूल उद्याच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहणार आहोत. उद्या डे अँड नाईट हा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. जॉली बॉईज आणि ऑर्नेट गॅलेक्सी पहिला मॅच 3 वाजता आहेत. याची नोंद एनसीएच्या सर्व संघांनी घ्यायच्यात. वेळेवरती उद्या हजर राहायचंय. फर्स्ट रेट सुद्धा काही खेळाडूंना या ठिकाणी देण्याचं काम केलं जातं. एकूण धावसंख्येबद्दल आपण चर्चा करूया. दॅट्स फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय तिसऱ्या पंचांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. हे तुम्ही बघू शकताय. थोडासा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू होता, त्यामुळेच फेअर डिलिव्हरी आहे.
एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 59. कारण पॉइंटच्या दिशेने चेंडू ज्यावेळेस खेळला होता बॅटरने तेव्हा ती एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 59. 5 बॉल टाकून चालेत चौथ्या षटकामध्ये. स्विच हिट, काम फिट, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतात 4. लोकनेते चषक चौकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गरीब जनते इम्प्रोव्हायझेशन केलं. उलट दिशेने ग्रीप आणि पोझिशन दोन्ही चेंज केले आणि त्यानंतर पाहिलं तर चौकार येतोय. धावफलक वेगाने पुढे येत आहेत. या मॅच मध्ये पाहिलं तर 63 धावा. धावा थांबण्याचं नावच घेत नाहीये. संचितने पहिले 3 चेंडू तर अप्रतिमरित्या हाताळले. त्यानंतरच्या 3 चेंडूवरती देखील एक चौकार आलाय. म्हणजे बाउंड्री प्रत्येक ओव्हरला येत आहेत. अप्रतिम बॅटिंग होते. नारंगी संघ विरार पट्ट्यातील संघ आहे आणि आज काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आतापर्यंत पाहिलं तर हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय. या आजच्या रात्रीतला दुसरा मॅच आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये धुव्वाधार इनिंग बिल्ड केले. आकाश 12 बॉल मध्ये 41 वरती खेळतोय. त्याचं अर्धशतक देखील होईल का हा प्रश्न पडलाय प्रत्येकाला. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषकामध्ये हे अर्धशतक होईल का. गौतम स्ट्राईकला आहे. बघूया गौतम कशा प्रकारची बॅटिंग करेल. चौकार षटकात ढोकेल की आकाशला स्ट्राईक वर आणेल. स्लॉग ओव्हर मध्ये आणलं जातंय. निमेश सान्ने नायगाव एक्सप्रेस. पुढचा टॉस कशा प्रकारचा असेल आयोजक आमच्यापर्यंत माहिती देतीलच. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती पहिला वार. चेंडू सीमारेषी पार. निमेश सान्नेचं केलं जातंय स्वागत. षटकार. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्य. काही जबरदस्त कडक फटकेबाजी होतोय एनसीसी नारंगी या संघाद्वारे आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 69 झाली. आकाश आणि अर्धशतक जर पूर्ण केलं तर दिव्यचे भोईर साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी त्यांना जाहीर झालंय. पुढचा बॉल एज आणि या ठिकाणी स्ट्रेट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. मिळत्या धावा 4. चौकार. आमच्या महिला भगिनींचं स्वागत करता चौकार ठोकलाय. शब्दात अशी आहे पावर गोलंदाजाची. परंतु आउटसाइड एज लागले आणि तेच पाहिलं गेलं तर चौकार निघून जातोय. गोलंदाजाची या क्षणाला चुकी नाही परंतु वेग इतका भन्नाट होता ना की हलकीशी एज जरी लागली गॅप मिळाला तर इथे चेंडू थांबणार नाहीये. चौकार येतोय. धावफलक 73च्या घरामध्ये 2 विकेट. निमेश साधणे भरोशाचा गोलंदाज आहे. अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात परंतु त्याच्यावरती आक्रमण केलंय. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी त्याच्या खांद्यावरती आपण बघतोय, त्याच्या अंगावरती पाहतोय परंतु मॅच विनर बनतोय. आकाश आणि गौतम 4 बॉल मध्ये गौतम 11 या धावसंख्येवरती खेळतोय. चेंडू क्रमांक 3. स्लोवर 1. थोडासा चेंज ऑफ पेस केला होता या चेंडूला आणि पाहिलं गेलं तर हा चेंडू डॉट बॉल येतोय. थोडासा सरप्राईज केलाय बॅटर करता. कदाचित एष्ट्यांच्या वरून हा चेंडू निघून जातोय म्हणूनच हा डॉट बॉल. यस, निर्धाव चेंडू समाप्त झालाय. धावसंख्या 2 गडी बाद 73. 12 बॉल मध्ये 41 धाबा आहेत आकाशच्या आणि अर्धशतक जर पूर्ण केलं तर दिव्यचे भोईर साहेबांकडून 1000 रुपये मिळतील त्या खेळाडूला. सध्या स्ट्रायकिंग कडे आहे गौतम. पुढचा बॉल गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. शैलू आहेत आणि शैलू कोणतीच चूक करत नाही. एकाच धाब्यावर रोखलं बॅटरला. एका धाब्याची धावसंख्या 74. 2 गडी बाद. धाबा ज्या हव्या होत्या त्या पूर्ण केलेत. अक्षय गौतमचं कौतुक करेन मी. मोठा फटका देखील खेळू शकले असते परंतु अर्धशतकाच्या जवळ आहेत आणि होऊ शकतात. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे या बॅटर करता. आकाश करता पुढचा बॉल. आकाशने पुल केलाय.
परंतु राहिलाय अनसक्सेसफुल. सीमारेषेच्या दिशेने काय कॅच घेतलाय, पण तो आकाशची जर खेळी आवडली असेल ना त्याच्याकरता मनापासून टाळ्या झाल्याच पाहिजे. काय बॅटिंग केले आज या रजनीमध्ये. आपलं नाव आपला ठसा उमटवतोय आकाश मांगेला, ज्याने केल्या त्या स्पर्धेमध्ये 41 धावा. ब्रिलियंट इनिंग. दमदार हाय अंगार सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. एकूण जर बघितलं तर आकाशने 42 धावांचं योगदान दिलं. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावपळकर आहे 41 धावांचं योगदान दिलं. आणि धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर ती आहे 74 धावा. अतिथी कक्षामध्ये या आधीच आपण बघितलं तर दीपकचे गायकवाड साहेब उपस्थित आहेत, अभिषेकचे म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, चेतनचे म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. या सर्वांचाच आपण स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत. नवीन बॅटर आता गेलेत सँडी संदीप किनी मैदानाच्या आतमध्ये गेलेत. शेवटचा षटक मार्गस्थ आहे आणि 1 बॉल शिल्लक आहेत. मी विनंती करतोय कारण प्रेक्षकांमध्ये आमचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे युवा समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेब आहेत. त्यांना विनंती करतोय पण अतिथी कक्षामध्ये. ओहो, गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं होतं हुक, परंतु गोलंदाजाने पुन्हा एकदा भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. संदीप किनी होत आहेत बाद. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला हा 4था धक्का. पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जातात. 74-75 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या इनिंग मध्ये करावा लागेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. पुढील मॅचचा टॉसची प्रक्रिया सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत. अधिकृत माहिती जशी मिळेल तसं आपण ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील दादाने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये, कारण आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केलं जाते या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच क्रीडा रसिकांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अभिषेक म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्रीडा रसिकांना नाश्ता दिला जाईल. खरं तर जे क्रीडा रसिक या स्पर्धेमध्ये दाखल झालेत त्या सर्वांना नाश्त्याची सोय अभिषेक म्हात्रे दादांच्या माध्यमातून केली जाईल. दादांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून ते करतायत. खरं तर क्रीडा रसिकांचं देखील त्याने या ठिकाणी विचार केला आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर नाश्त्याची सुविधा उपलब्ध केली जाईल या संपूर्ण क्रीडांगणावरती आलेल्या सर्व क्रीडा रसिकांसाठी. या ठिकाणी चंद्रपडा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दीपक गायकवाड यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना की आपण दीपक गायकवाड साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. एक चर्चेमध्ये असलेली ग्रामपंचायत अर्थातच या विभागातील चंद्रपाडा ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत सन्माननीय दीपकजी गायकवाड आणि त्यांना सन्मानित केलं जाते. मी विनंती करतोय निखिलजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी गायकवाड यांना सन्मानित करायचं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी श्वाळ तदनंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. तदनंतर आदरणीय सन्माननीय चंद्रपडा परिसरातील युवा कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय अभिषेकजी म्हात्रे दादांचा देखील स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय निखिलजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते अभिषेक म्हात्रे दादांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये क्रीडा रसिकांसाठी नाश्त्याची सुविधा नाश्ता त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल असे जबरदस्त व्यक्तिमत्व
खरं तर युवा व्यक्तिमत्व सन्माननीय अभिषेक म्हात्रे दादांना सन्मानित केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते या क्रीडा मंचावरती. धन्यवाद. तदनंतर युवा कार्यकर्ता सन्माननीय चेतन म्हात्रे दादांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय आमच्या आयोजकांना की आपण चेतन म्हात्रे यांना सन्मानित करायचं. भूषणजी भोईर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण चेतन म्हात्रे दादांना सन्मानित करतोय. खरं तर युवा कार्यकर्ते आहेत आणि खूप चांगलं कार्य चंद्रपाडा वाकीपाडा या विभागामध्ये त्यांचं पाहायला मिळतं आणि त्यांना देखील या आपल्या मुख्य मंचकावरती सन्मानित केलं जातं. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि तदनंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जातं. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळतं. अशा व्यक्तिमत्वाला या ठिकाणी सन्मानित केलं गेलं. बहुजन विकास आघाडी महिला कार्यकर्त्या शारदाताई गिरीश पाटील यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय त्या ठिकाणी महिला भगिनी नारी शक्ती उपस्थित आहेत त्यांनाच विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं. त्या ठिकाणी आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी महिला कार्यकर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. महिला भगिनी नारी शक्ती यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला प्रमुख मान दिला जातो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नारी शक्तीचा मान सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कारण या सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून देखील अलीकडच्या काळामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा व्यक्तिमत्वांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला गेला. तदनंतर आशाताई म्हात्रे यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय त्या ठिकाणी शालिनीताई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शारदाताई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं. आज महिला वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांना सन्मानित केलं जातं. खरं तर बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व आणि पतू पॅकर्स प्रथमेश भोईर दादांचे हे भव्य दिव्य असं आयोजन आणि या व्यासपीठावरती आजच्या दिवसामध्ये अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि आज अतिथींना या आपल्या मुख्य मंचकावरती सन्मानित केलं जातं. तदनंतर कुमुदिनी ताई भोईर यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण सन्मानित करायचं आहे. कुमुदिनी ताई यांना सन्मानित करायचं आहे. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महिला कार्यकर्त्या त्यांना देखील सन्मानित केलं जातं. बहुजन विकास आघाडी या परिसरातील महिला कार्यकर्त्या आहेत आणि त्यांचं देखील खूप चांगलं कार्य या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर सर्व महिलांना एकत्रित करून सामाजिक कार्य एकात्मता जोपासली जाते आणि खऱ्या अर्थानं आपल्या विभागातील खूप चांगलं कार्य ते सातत्यानं करत असतात. अशा व्यक्तिमत्वांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर कविताताई पाटील यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी विनंती करते पुन्हा एकदा आपणच त्यांना सन्मानित करायचं आहे. कविताताई पाटील आपण पुढे या, आपल्याला सन्मानित केलं जात आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. महिला भगिनींना आणि त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खरं तर आयोजकांनी प्रत्येक अतिथींचा मान सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केलाय. रॉयल स्टॉनर मीरा रोड आणि स्पर्श 11 मीरा रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. टॉस करण्यासाठी आपण थोडक्यात टॉस घेतोय आणि लगेच मात्र सामन्याकडे जातोय. चंद्रपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय दिनेश काटेला साहेबांना विनंती करतोय साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दिनेशजी काटेला साहेब आपण या. टॉस प्रतिक्रिया आपण करणार आहोत, परंतु पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. निशांत पाटील त्या ठिकाणी जॉईंट आहेत. थँक्यू. या ठिकाणी चंद्रपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय दिनेश काटेला साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. एका बाजूला रॉयल स्टॉनर मीरा रोड आणि एका बाजूला स्पर्श 11 मीरा रोड. आपण टॉस पाहतोय. एका बाजूला पतू पॅकर्स आणि एका बाजूला लोकनेते चषक 2025. हे नाणं आपण सरपंच साहेबांच्या हाती सुपूर्द करतोय. कॉइन स्पिन करायचंय. कॉल कोण करेल?
स्पर्श 11 या संघाने कॉल केलेला आहे आणि पतू पॅकर्स असा आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. फक्त डिसिजन सांगायचं आहे. स्पर्श 11 मीरा रोड संघाचा कॅप्टन अश्विन टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग करणार. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी स्पर्श 11 मीरा रोड या संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी अक्षयजी साटम सर आणि संदीपजी गावण सर जॉईंट असतील. धन्यवाद. जबरदस्त फटकेबाजी केली जाते. नागेश बँड्राचा खेळाडू आहे. ऑल इंडिया ओपन मधून देखील त्याला आपण पाहतोय आणि चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ज्या पद्धतीने जयजी भोसले सरांनी आमच्यापर्यंत माहिती दिली, रबर बॉल क्रिकेट मध्ये त्याच्या नावावर शतक देखील आहे. बिग बॅश धमाक्यामध्ये म्हणून शतकीय पारी आपण पाहिलंय त्याची आणि आज खऱ्या अर्थाने गरज आहे संघाला. 6 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू बॅक फुट पंच उडवलंय चेंडूला आणि पाहताच राहिले पंच देखील. एका टप्प्याने अगदी सीमारेषेच्या दिशेने जवळ गेलेला चौकार. हाफ ट्रॅकर जरूर होता परंतु थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. त्यामुळेच अगदी योग्य पद्धतीने दिशा दिली सुपर कव्हर क्षेत्रामध्ये बॅटरने आणि चौकार प्राप्त केला. व्हॉलीबॉल या खेळाचा स्टेट लेवलचा हा खेळाडू आहे आणि त्या खेळाडूला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघतोय. विकेट हॅट्रिक करता सदानंद पाटील अग्रिसेना विरार शहर अध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. परंतु बॅटर मात्र आक्रमक झालाय. त्यांनी खेचलाय. या ठिकाणी खेचलाय षटकार. अशी आहे पावर पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. चर्चेत आहे. चर्चा केली जाते. जागा बनवली, फटका सजवला, मन बनवलं आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. त्यांनी ठोकल्यात तर आम्ही देखील ठोकू याच आव्हानाने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघ. मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा संघ आहे. 40 वर्ष परंपरेने गाजवत आलेला संघ आहे. सहजरित्या हार मानणार नाहीये. 75 धावा जरी असल्या तरी चेस करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. नागेश ऑन झालाय आणि नुसता ऑन नाही तर त्याने काय फटका केलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. दादा ठाकूर सोबत शिती दादा ठाकूर सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. नाही गावजू चंद्रवाला. हे त्याचं शॉर्ट सिलेक्शन आपण बघू शकतात. इनसाइड आउट थोडासा पुढे सुद्धा आला आणि अगदी योग्य पद्धतीने सरळ बॅटचा वापर करत हा षटकार खेचला या बॅटरने. नागेश इज ऑन फायर. धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 22 धाबा. चांगले क्रिकेट या ठिकाणी ते खेळताना दिसत. धावसंख्या धावपळीवर जर आपण बघितलं तर एकूण धावसंख्या लागली आहे ती 22 धाबा. खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय गणेशजी काकड साहेबांना आपण उजव्या बाजूला बघतोय. विनंती करतोय सरच्या आपण अतिथी कक्षामध्ये या. अनेक खेळाडूंना आणण्याचं काम ते सातत्याने करत असतात. मागे सुद्धा मॉर्निंग क्लबद्वारे क्रिकेटची स्पर्धा होती. संतोष सक्सेना हे VIP गेस्ट म्हणून त्या ठिकाणी आले होते आणि त्यांना आणण्याचं काम त्यांनी केलं होतं. कंपॅरिझन बद्दल बोलायचं झालं तर पहिल्या जर षटक बघितलं तर 13 धाबा कुठल्या होत्या NCC नारंगी संघाने आणि प्रत्युत्तरादाखल एकविरा नायगाव संघाने 22 धाबा कुठल्यात. हा फरक आहे. आणि जर पाहिलं ना तर तो फिर हेराफेरीमध्ये डायलॉग होता एक का डबल. इथे डबल धावा वसूल केल्यात. त्यांनी 13 ठोकल्या, त्यांनी 22. म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये 2 स्टेप पुढे आहे एकविरा नायगाव संघ. यस अगदी बरोबर. तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. पुन्हा आता थोडीशी मीटिंग घेतोय, चर्चा करतायत परंतु चर्चेमध्ये आपला वेळ सुद्धा जास्त वाया होत जातोय, खर्च होतोय. स्ट्रायकिंग कडे आता सतीश कोळी आलाय. विस्फोटक असा खेळाडू आहे, त्याला सुद्धा काहीतरी सल्ला दिलाय नॉन स्ट्रायकिंग कडून नागेशच्या बॅटरने. 22 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मयूर आलाय. त्याची सुद्धा छाप आपल्याला सोडताना त्याने आपण बघितलंय. मयूर तयार. हो
वॉट स्ट्रोक ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला पाठवून दिलाय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळत आहेत 6 धावांची भेट. सिक्सर. स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आप्पा आहे असा खंबीर. जसं गाणं वाजलंय ना तसंच हा खेळाडू देखील खंबीर आहे. अनेक वर्ष एकविरा टीमला या खेळाडूने दिलेच. आज सतीश कोळी या संघाला आपण पाहतोय आणि काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि क्राऊड बघा, फुल हाऊस, फुल क्राऊड. आणि या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी हाऊसफुल आहे. आज जर पाहिलं तर सॅटरडे सुपरहिट राहणार आहे. पुढचा बॉल ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. ड्राईव्ह केलंय स्क्वेअर लेगला. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल राहिलाय. रिक्स घेण्याचा इरादा नाही आहे. 1 धाव येईल आणि एका धावेने धावपळक 29. स्ट्राईक देखील रोटेट होते. अगोदर सतीशला पाहिलं, आता नागेश पाटील जो आक्रमण रूप धारण केलंय त्याच्या बॅट मधून आल्या 6 बॉल मध्ये 22 धावा. 29 धावा बनलेत. बिनबाद नाबाद चांगली भागीदारी दोघांमध्ये झालेली आहे. आणि आता सर्वांचं एकच म्हणणं असेल की या भागीदारीला कोणाच्या नजर लागू नये. 29 धाबा 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर नागेश वाडेकर एक अतिशय चांगला विस्फोटक खेळाडू ज्याच्या बॅट मधून आपण धाबा येताना बघितलोय, तो आता स्ट्रायकिंग कडे आहे. पुढे येऊन खेळायचं होतं त्याला, परंतु त्याचा पावित्र्य जणू काय मॅथ्यू हेडन त्या बॅटिंग क्रीज मध्ये उभा आहे तसा तो पावित्र्य दिसलाय. स्विंग अँड मिस, आउट कटर चेंडू टाकला यावेळेला गोलंदाजाने. धावसंख्या धावपळकावर बिनबाद 29. चला त्या गाड्या आहेत ना समोर, त्याचा फोकस बंद करायचा आहे जेणेकरून बॅटर वरती तो फोकस पडणार नाहीये, त्याची दक्षता घ्यायची आपण. पुन्हा एकदा फटका बसलाय. हा कॅच घेतला तर मॅच बनेल आणि कॅच सुटला तर मॅच देखील सुटू शकतो. हा कॅच कॉलिंग व्यवस्थित झाली नाही फिल्डर मध्ये. संदीप सर क्रुशल मुवमेंट होता आणि महत्वाचा कॅच सुटलाय. दबाव आहे एनसीसी नारंगी टीम वरती देखील. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंट्रोल. आणि ते कॉन्सन्ट्रेशन करू शकले नाही. 4 फिल्डर येऊन सुद्धा तो झेल ड्रॉप झालाय. सहज सोपा झेल सुटलाय. कॉलिंग करायला हवा होतं व्यवस्थित तर हा झेल टिपला गेला असता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत त्या 30 धाबा. षटक क्रमांक 2 आपण बघतोय. दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू गोलंदाजाने टाकलेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मयूर. ओव्हरपिच बॉल, चेंडू हवेत आहे. आता वाईड ऑफ मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, तो करत नाही कोणती चूक आणि गोलंदाजाने भागवली. या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन, पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या 30. एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. मैदानाच्या आतमध्ये आलाय गोकिवरेचा स्टार खेळाडू संतोष जाधव पिण्या. आणखीन एक आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची वर्णी लागली जाते आणि अनेक वेळा जेव्हा जेव्हा आयकॉन प्लेअर म्हणून त्याला घेतलंय ना त्या त्या टीमला त्याने बेनिफिट मिळवून दिलाय. कधी गोलंदाजी तर कधी फलंदाजी. आज संतोष जाधवला देखील दाखवावा लागेल. सतीशने चांगली बॅटिंग केली. छोटीशी इनिंग होती, 1 षटकार ठोकला, परंतु सतीश लवकर बाद होतोय. त्याच्या करता देखील टाळ्या येत आहेत एकविरा नायगाव टीम कडून. परंतु मॅच अजूनही बॅलन्स आहे. बॅलन्सिंग मॅच. 75चं आव्हान आहे आणि फलकावरती धावा आहेत टोटल 30 धावा. येणारे बॉल आहेत 19, पाहिजे आहेत 45 धावा. 50-50 रोमहर्षक मॅच. बिग बॅटल अँड बिग फाईट. बॉलिंग मार्क वरती मयूर रेडी होतोय. विकेट गेल्यानंतर चांगला कमबॅक संतोष जाधवला देखील करावा लागेल. एनसीसी नारंगी टीम कमबॅक करते. विकेट डॉट बॉलच्या शोधामध्ये हाही संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मयूर बॉलिंग मार्क वरती रेडी होते. संतोष जाधव करता पुढचा बॉल. फलकावरती धावा 30-5 बॉल. दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. हा बॉल अपरकट केलेत. नो बॉलचा इशारा आलाय आणि चेंडू निघून जातोय थर्डमॅन रिझनच्या बाहेर. गलती से मिस्टेक. नो +4. येत आहेत 5 धावा. हे आपण बघू शकता रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हे शॉट सिलेक्शन आणि हाईट किती होती बघा.
कंबरेपेक्षाही जास्त वर होता अप्पर कटचा फटका. स्क्वेअरिस थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला परंतु चेंडू काय त्याच्याकरता थांबला नाही. 4+1 5 धाबांची भर पडली. मला असं वाटतं की आज एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने एकविरा मातेला नवस ठेवलाय. चांगले काम करतात त्यांच्या खेळाडू. धावसंख्या धावपळकावर 1 गडी बाद 35 धाबा. संतोष हा खेळाडू स्ट्राईक इन कडे. फ्री हिट आहे. फ्री हिट फ्री हिट फ्री हिट काम पीट षटकार. केला धावून बर का गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. ऍक्शन रिप्ले मध्ये या चेंडूचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. अप्रतिम फटका, अर्धा हुक आणि अर्धा पुल या प्रकारचा फटका होता बरोबर शोल्डर लेवलला आणि या फटक्यावरती 6 धावेंचं सिग्नेचर आलंय. म्हणून मी सांगितले की संतोष जाधव, काही कडनं विचार पडला असेल की संतोष जाधवला आयकॉन प्लेअर म्हणून कशी निवड केली, परंतु तो आयकॉन खेळाडूच आहे. सध्या चांगल्या टच मध्ये आहे. मागील 3 वर्ष त्याने गाजवलेत. या अगोदर आपण पाहिलं होतं त्यांच्याच बंधूचं नाव विजय जाधव आणि त्या प्रकारचा लुक आज खऱ्या अर्थाने डाव खेळला गेलाय संतोष जाधव वरती आणि तो खरा उतरवलाय संतोष जाधवने. एकविरा नायगाव टीम आज जबरदस्त बॅटिंग करते. 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर धावा आहेत फलकावरती. आमचे स्कोरर माहिती देत आहेत 41 धावा, 41 रन्स ऑन दी बोर्ड 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स झालंय. कारण आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 11.33च्या सरासरीने 34 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 34. नागेश वाडेकर स्ट्राईकला आहे. बॅडराचा हा खेळाडू सध्या बहुचर्चेत असलेला खेळाडू आहे, ज्याच्या नावावर टेनिस क्रिकेट मध्ये एक शतक देखील आहे आणि तो फॉर्म मध्ये देखील आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे दोन्ही आयकॉन प्लेअर चालल्यात या मॅच मध्ये एकविरा नायगाव टीम कडून. आता कमबॅक करावा लागेल एनसीसी नारंगी संघाला. बॉलिंग मार्क वरती आलाय अनिकेतचा हा बॉल उलट दिशेने खेळायचा होता, स्विच हिट खेळायचा होता. दबाव जाणवेल आता. हा डॉट बॉल एकविरा नायगाव टीम वरती देखील प्रत्येक डॉट बॉल प्रेशर देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या एकविरा नायगाव टीमला आणि प्रत्येक चौकार षटकार प्रेशर रिलीज करेल एनसीसी नारंगी टीमला. अगदी बरोबर. अस्तित्व तर गोलंदाजाचं सुद्धा आहे आणि फलंदाजाचं सुद्धा आपल्याला ते अस्तित्व दिसून येतंय. गोलंदाजाने पहिलाच बॉल डॉट टाकलाय. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34ची गरज आहे. वेग वाढलाय. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो बॅटरद्वारे. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑनचा, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय आणि फेकी येण्याआधी तिसऱ्या पंचांना दिलंय आमंत्रण. दुसरी धाव पूर्ण आहे की नाही हे या ठिकाणी पाहिलं जाईल. हितेंद्र भोईर मोठी जबाबदारी स्वीकारत आहेत. काही चांगलं काम आपल्या पंचांचं सुद्धा झालंय या स्पर्धेमध्ये. सध्या धगधग वाढले एकविरा नायगाव टीम वरती. डेंजर एंडला होता संतोष जाधव आणि ती धगधग कशा प्रकारे असेल. शोर मीटर मात्र कमी आहे. बॅटरीज OUT आउट. ही ते महत्वपूर्ण विकेट मिळाली आणि जी भागीदारी वाढणार होती ती भागीदारी या ठिकाणी आता थांबताना दिसतंय आणि अतिथी कक्षामध्ये आपले अतिथी सुद्धा दाखल झालेत. आदरणीय सन्माननीय विलास मधुकर भोईर साहेबांचं आगमन झालंय. उद्योजक आहेत आणि त्यांच्या सोबतच आपण बघतोयत धनराज भोईर बंटी, तदनंतर काव्य विलास भोईर यांना सुद्धा तुम्ही बघतायत आणि परीक्षित पाटील हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. बापाने येथील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सध्या या ठिकाणी आलेत विलास भोईर, त्यांचं आपण स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये आलाय आणखीन एक दर्जेदार खेळाडू शैलेंद्र घोडेकर. हा देखील एक आयकॉनच खेळाडू आहे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट मध्ये ज्याचा बोलबाला राहिलाय असा हा खेळाडू संतोष जाधव. जाण्याची इच्छा नाहीये मैदानाच्या बाहेर. ज्या पद्धतीने तो रनआउट झालाय परंतु त्याने खेळलेली इनिंग काम छोटं होतं परंतु ते खूप मोठं होतं संघाकरता. 10 धावेचं योगदान. वेल बॅट संतोष जाधव. निराश आहे. रनआउट कोणत्याही बॅटरला आवडत नसतो आणि इथे मात्र तेच घडलंय. आता एनसीसी नारंगी टीमला इथे कमबॅक करायचंय.
गौरवजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. एक सफल उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा बॉल बॉलिंग मार्गवरती बॉलर रेडी होतोय. त्यावेळी पुन्हा एकदा बॅट चेंज घेतले आणि त्या ठिकाणी जर बॉल गेला तर चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. चेंडू जाईल की नाही हा प्रश्न पडलाय सीमारेषेच्या बाहेर, परंतु चेंडूला स्टॉप केलंय हा इशारा तर येतोय. बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक किती येतील या धाव संख्येने. टीव्ही अंपायरला बोलवलं जाईल. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा फायदा देखील घेणं गरजेचं आहे आणि पंचांनी पाहिलं गेले तर टीव्ही अंपायरला रेफर केलंय कारण ते कोणत्याही संघाचं नुकसान नकोय. संदीप गावण सर, जर आपल्याकडे जेटीसी सारखी चांगली टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतोय आणि या क्षणाला अगदी बरोबर तुम्ही उल्लेख करतायत. इथे बाउंड्री सेफ केलं म्हणजे 2 धावा वाचवल्यात ह्या इशाराला तिसऱ्या पंचांचा. टीव्ही अंपायरने सांगितलं की सुरक्षित आहे म्हणजेच त्या 2च धावा असतील. येस अंपायर. ओनली 2 रन पळून पूर्ण केलेले 2 धावा आहेत. धावसंख्या धावपळकावर 2 गडी बाद 44. 11 बॉल मध्ये 26 धावा नागेश या बॅटरच्या पायाला मिळत आहेत. आता 4था चेंडू असेल या षटकातील. दबाव दडपण आता दिसून येतोय आणि या दबावामधून बाहेर पडावं लागेल. ओ चांगला फटका पाहायला मिळतोय डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकली असती परंतु आकाश थोडासा चुकीचा थ्रो करतायत. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. 2 धावांची पडली भर. धाव संख्या 2 गडी बाद 46. रिक्वायर्ड रन रेट 12.43 चा बनलाय. जिंकण्याकरता 29 धावा अजून पाहिजेत 14 चेंडूंमध्ये. अप्रतिम मॅच, रोमहर्षक मॅच. थ्रिलर टाइम ऑन झाला. इथून 14 बॉल 29 ची गरज. स्ट्राईकला आहे नागेश वाडेकर ज्याच्या नावाची चर्चा या ग्राउंड वरती राहिले आज. आयकॉन प्लेअर स्ट्राईक एंडला. ओ काय बॉल टाकलाय. अप्रतिम, इनक्रेडिबल. ज्या पद्धतीने चेंडूची लेंथ होती, टॉस झाला, अनपेक्षित बाउन्स प्राप्त झाला आणि जो नॅचरल बाउन्स आहे ना गोलंदाजाकडे त्याचा फायदा मिळालाय. माइंडचा वापर केलाय गोलंदाजाने. लेंथ वरती फोकस. डॉट बॉल. यस, अनइवन बाउन्स पकडा मिळाला गोलंदाजाचा या वेळेला. आता 13 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मॅच थोडासा झालाय नरम. बॅटरला षटकार किंवा चौकार ठोकून करावा लागेल तो गरम. 13 मध्ये पाहिजेत 29 धावा. गोलंदाज तयार. ओव्हरपिच बॉल होता. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पळून पूर्ण केली परंतु इथे काय झालं. बरेच प्रेक्षक गेटवे ऑफ इंडियाचा नजारा बघण्याकरता उपस्थित होते आणि तो नजारा त्यांनी बघितलाय. 2 ढळांमधून चेंडू सीमारेषे पार. मिळता धावा 4. चौकार. आहे हो साथीला वन हँड. प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँडेड. भोईर ब्रँड इज ब्रँड आणि त्यांची ही ब्रँडेड स्पर्धा आपण बघतोय. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित भव्य दिव्य लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक आपण बघतोय. मानाचा करंडक, सन्मानाचा करंडक. या स्पर्धेची नक्की शोभा वाढलाय. चहू बाजूने प्रेक्षकांची गर्दी आणि काय मॅच राहिलाय. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 25 धावा. 12 बॉल 25. मॅच अजून संपलेला नाहीये. असं नाही की ते एकविरा नायगाव संघ पुढाकार घेईल. इथून कमबॅक एनसीसी नारंगी संघ देखील करेल. मॅच बॅलन्सिंग आहे. हाय व्होल्टेज मॅच. काय मॅच पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी, क्राऊड बघूनच मन प्रसन्न झालंय प्रत्येकाचं. 52 वरती 1 विकेट होता ज्यावेळी एनसीसी नारंगी संघ बॅटिंग करत होता. इथे देखील तेच पाहतोय आपण. 50 वरती 2 विकेट आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहुण्यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. यस, आपण बघतायत जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय कृष्णा माळी सरांचं आगमन झालंय. त्यांच्या सोबतच सागरजी घायाळ उपस्थित होत आहेत. आमचे मित्र सागर माळी हे सुद्धा उपस्थित होत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता पुन्हा आपली नजर जाते मॅच कडे कारण चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजेत 25.
मॅच कडे नजर असणारच आहे, कारण की नजारा असा आहे, काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एकविरा नायगाव 75 धावांचा पाठलाग करतोय. 12 बॉल 25 ची गरज. इथून काउंटडाऊन ला सुरुवात होईल. पहिला बॉल 4थ्या ओव्हरचा. शैलू या ठिकाणी मात्र फटका खेळण्याचा इरादा होता, बिग हिट करायचं होतं. व्यवस्थित जर पाहिला ना तर बॅट वरती बॉल आला नव्हता, हलकीशी एज लागली. 1 रन येतोय. 1 रनने धाव पळक 51 धावा. येणारे 11 बॉल 11 मध्ये पाहिजे आहेत 24 धावा. यस, मॅच तर रंगतदार बनतो अक्षय, आणि इथे प्रेक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने उपस्थिती दर्शवत आहेत. 2 गडी बाद 51 धावा. आता 11 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे. पुन्हा चर्चा होतोय, काही खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत, त्यामुळे फर्स्ट एड असेल ते फर्स्ट एड लगेचच घेऊन जा. फर्स्ट एड बॉक्स आमचे सत्तू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फर्स्ट एडची सुविधा पुरवली जाते. गौतम या खेळाडूला दुखापत झालंय, जास्त गंभीर नसावी हीच सर्व प्रेक्षक राजे इच्छा व्यक्त करतायत, कारण सर्व खेळाडू खूप सुंदर आहेत. चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये केलाय. अक्षय, अव्वल दर्जाची स्पर्धा आहे. प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या टीम करता इम्पॉर्टंट आहे, आपल्या गावाकरता इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच दुखापत झाले खेळाडूला, परंतु मॅच काय आहे, 11 बॉल मध्ये 24. कधी कधी अशा प्रकारे जर मॅच थांबतो ना, कधी कधी तो मोमेंटो शिफ्ट होताना पाहिलंय. जो वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिला, जिथे रिषभ पंत आणि थोडीशी जर पाहिलं तर ते इंजरी दाखवली होती, आणि तिथून इंडियाने जो मोमेंटो शिफ्ट केला होता ना, तिथे पूर्ण मोरल इंडियाच्या बाजूने गेला होता. या अगदीच बरोबर. सध्या तरी दुखापतग्रस्त खेळाडू झालेत. आपण चांगली चर्चा करतायत IPL च्या खेळाडूंची, इंडियन क्रिकेटरची, परंतु इथे मॅच मध्ये नेमकं काय होईल. 11 मध्ये 24 धावांची गरज आहे. ऋषभ पंतला तर एका मॅच करता सध्या IPL मध्ये 1 कोटी रुपये मिळालेत, आणि 4 मॅच मध्ये त्याने बनवल्यात फक्त 19 धावा. बघा किती मालामाल होतात ते खेळाडू. आणि टेनिस क्रिकेटपटू इथे भरपूर मेहनत करतायत, मेहनतीने ते वर आलेले खेळाडू आहेत. मेहनत करावी लागेल तर फळ मिळेल, आणि मेहनतीच्या द्वारेच आता चांगली बॅटिंग करावी लागेल. शैलेंद्र गोडेकर सध्या स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. 1 रन त्याच्या बॅट मधून आलाय. स्ट्राईक कमी आली होती, स्ट्राईकला आहे अजूनपर्यंत. जर पाहिलं ना तर नागेश वाडेकर, नाम तो सुना होगा, काम देखील त्यांनी दाखवून दिलंय. 14 बॉल मध्ये 32 धाव संख्येवरती तो खेळतोय. येणारे 11 बॉल मध्ये पाहिजे आहेत 24 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 24 ची गरज आहे. बॅटर पुन्हा एकदा तयारीमध्ये दिसत आहेत. नागेश इज ऑन स्ट्राईक. 14 मध्ये 32 धावा बनवल्यात नागेशच्या बॅटरने. ओ, बॅकफुटला गेला, जागा बनवून खेळायचं होतं त्याला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता की नाही, परंतु धाव काय घेता आले नाही बॅटरला. हा या ठिकाणी डॉट बॉल जातोय. दबाव पुन्हा एकदा येतोय तो एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघावर. या दबाव शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवावं लागेल. दगदग दगदग आणि दबाव वाढलाय, परंतु नागेशला हे देखील विसरता कामा नाही की समोर शैलू नावाचा खेळाडू आहे. रन घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता अगोदर. डेड बॉलचा इशारा आलाय. रनवे मध्ये थोडासा बिघाड. नागेश वाडेकर पुन्हा एकदा स्ट्राईकला, आणि यासाठीच केला होता अट्टहास. नागेशने केलाय शॉर्ट आर्म पुल. त्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक मच नीडेड हवासा षटकार. काही जबरदस्त आक्रमक रूप धारण केलंय. थोडासा शॉर्ट बॉल होता, डीप मिड विकेटच्या वरून चेंडूला पाठवून दिलंय. 6 धावांकरता आमच्या प्रेक्षक राजांच्या भेटीसाठी. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 57 झाली. आता जिंकण्याकरता 9 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 9 मध्ये पाहिजेत 18. पुन्हा आता पलटवार केलाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, समोर बॅटर आहे नागेश. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक, इनक्रेडिबल. अफलातून फटका, डीप स्वीपर कव्हर पट्ट्या बाहेर, फ्लॅट 6. काय फटका खेळलाय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. 44 धाव संख्येवरती तो खेळतोय. ऍक्शन रिप्ले मजा येईल. आज जर पाहिला तर भरपूर बाहेर निघला. विराट कोहलीची आठवण करून दिले असा षटकार विराट कोहलीने देखील IPL मध्ये. तो अनबिलिव्हेबल होता. आणि काय बॅटिंग होते. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलाय.
एक षटकार आला तर नागेशचं अर्धशतक देखील होऊ शकते. एका मॅच मध्ये 2 खेळाडू अर्धशतकाच्या जवळ आलेले आहेत. अगोदर आपण पाहिला आकाशला, त्याने 41 धावा केल्या. त्याच्याहून अधिक धावा नागेश करतोय. 17 बॉल मध्ये 44 धावांवरती तो खेळतोय. संघाची धाव संख्या आहे 63. 8 बॉल 12 ची गरज. नागेश काका मैदान आहे आणि नागेश नावाचा खेळाडू चालणार नाही, चालेल हीच तर अपेक्षा आहे प्रत्येकाला. तो चालणार नाही असं होणार नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच याच नागेशने 17 बॉल मध्ये 44 धावा बनवल्यात. पुढचा बॉल नागेश अर्धशतक ठोकेल का हा प्रश्नचिन्ह आहे. 8 बॉल मध्ये 12 ची गरज. ओ यावेळी थोडासा स्विंग अँड मिस देखील झालाय. पाहिलं गेलं तर लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येते, परंतु संघाकरता धावा योगदान फार महत्वाचं आहे. बेनिफिट देऊन जाईल ही लेग बाईटची 1 धाव देखील. येणारे बॉल आहेत 7 मध्ये पाहिजे आहेत 11 धावा. भरपूर परिश्रम केलेत बॅटर नागेशने आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमने. त्यामुळेच आता इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल बोलायचं झालं तर 7 बॉल मध्ये 11 धाबांची आवश्यकता. 7 मध्ये पाहिजेत 11. गोलंदाज बघूया काय बुद्धिमत्ता वापरेल. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केले परिवर्तन. गुडलँड क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय आणि चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने वळतोय. याच बरोबर हा डॉट बॉल. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 75 धाव संख्येला प्रत्युत्तर देत असताना 2 गडी बाद 64 धावा झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजे आहेत त्या 11 धावा. 6 चेंडू आणि 11 ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम लोकनेते चषक 2025. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घरे, केलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. दमदार खेळी, दर्जेदार खेळी आणि जबरदस्त खेळी केली गेले. नागेश वाडेकर त्याच्या बॅट मधून आल्यात. 18 बॉल मध्ये 44 धावा संघाला पाहिजे आहेत. टोटल 6 बॉल मध्ये 11 ची गरज. पार्टनरशिप 10 बॉल मध्ये 22 ची होते, जिथे योगदान राहिलंय नागेशचं. आणि शैलेंद्र 2 बॉल मध्ये 1 या धाव संख्येवरती खेळतोय. तो शेवटचा बॉल काय मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का? तिथे 1 ते 2 धावा आल्या असता तरी थोडं अनालिसिस चेंज झाला असतं. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. कंपॅरिझनचा जर विचार केला 63 वरती 2 होता एनसीसी नारंगी संघ आणि 64 वरती 2 आहे. 50-50 बॅटल रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. एकविरा नायगाव संघ देखील हार मांडण्याकरता इथे तयार नाही आहे. जिंकण्याची आशा उम्मीद या संघाला आहे आणि एनसीसी नारंगी संघ कमबॅक करताना दिसतोय. जेव्हा जेव्हा मॅच त्यांच्या बाजूने येतोय तेव्हा तेव्हा विकेट डॉट बॉल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नागेश वाडेकर करता हा बॉल. ओ यावेळी पाहिला गेला हा बॉल तर ऑफ स्टंप वर पिचिंग केलाय, बाहेर निघतोय. आउट स्विंग पाहायला मिळतोय. लेग कटर बाहेर निघून जातोय. डॉट बॉल दबावाचा. यस, सरळ बॅटचा वापर करताना तो दिसलेत. ज्याला धन कमवायचं आहे त्याने अन्नाचा कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला नाव आणि ज्ञान कमवायचं आहे त्याने हा क्षण सुद्धा वाया घालू नये. हा क्षण वाया घालवलाय. आता स्थिती अशी निर्माण झालंय 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. 5 मध्ये पाहिजेत 11. ओहो, आता हा चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग, फाईन लेग क्षेत्रामध्ये आकाश उडी मारतोय झकास. कारण त्यांनी मोठी विकेट, मोठी सफलता मिळवून दिले. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलंय. या वेळेला मोठा धक्का गॉन. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा विकेट गेलाय. 20 बॉल मध्ये ज्याने केल्या 44 धावा, त्याच्यामध्ये 4 षटकार 3 चौकार. प्रेक्षकांना नागेश वाडेकरची बॅटिंग आवडली तर त्याच्याकरता देखील मनापासून टाळ्या झाल्याच पाहिजे. बँड्राचा हा खेळाडू चर्चेमध्ये आहे आणि का चर्चेत आहे तर या स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी छाप या खेळाडूंनी देखील
सोडले गेले, परंतु मॅच आता क्रुशियल मोमेंट वरती आलाय. 4 बॉल मध्ये पलटवार करावाच लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एकविरा नायगाव संघ 6-11चा मॅच होता, 4-11 वरती आलाय. अप्रतिम मॅच. मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर विवेक कोळी. जितका मॅच गंभीर तितका हा खेळाडू टीमच्या पाठीमागे नेहमी खंबीर राहिलाय. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं ही विवेक कोळीची ओळख. परंतु जय काय गोलंदाजी करतोय. अनिकेत अप्रतिम गोलंदाजी. अनिकेतच्या या बॉल वरती केलाय प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणखीन एक येतोय धूम धडाका. बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. काय जबरदस्त षटकार खेचलाय विवेक कोळी. ठोकतोय गोळी. हे दृश्य जणू काय दिसलं, कारण अफलातून हा फटका होता. आता इक्वेशन असं झालंय 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. कधी इथे तर कधी तिथे असे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच सध्या रंगतदार मॅच या ठिकाणी बनतोय. प्रेक्षकांना विनंती करेन की या मॅच करता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या झाल्याच पाहिजे ज्या प्रकारचा मॅच राहिलाय. कोळवटपाचा चेंडू आहे. आता शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय. एकदा मिळाली. दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात नाही, कारण शैलेंद्र हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. 3 गडी बाद 71. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 करायचंय वार. शैलेंद्र घोडेकर स्ट्राईकला आहे. अनेक उन्हाळे पावसाळे ज्याने पाहिले टेनिस क्रिकेट मध्ये तो बॅटर आहे. आणि अनिकेत एक विकेट टेकर गोलंदाज. हा बॉल फार महत्वाचा. 2 बॉल 4 ची गरज. शैलू करता हा बॉल महत्वाचा बॉल. मॅचचा टर्निंग पॉइंट बॉल. 2 बॉल 4 ची गरज. ब्लॉक हॉल डिलिव्हरी. पैसा वसूल झाला या मॅच मध्ये, कारण की या स्पर्धेचे नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. 1 बॉल 3 ची गरज. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या मॅच करता. स्ट्राईकला आहे विवेक कोळी. 1 बॉल 3 ची गरज. आणि अनिकेत या दोन्ही खेळाडूंकरता एकच सांगेन, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे यकीन फिर देख आगे होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावाच लागेल या दोन्ही खेळाडूंकरता. क्या बात है. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता 3 धाबांची गरज आहे. गोल्डन चौकाराची गरज आहे. ऑन ड्राईव्ह केलाय करा. चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव पाहून पूर्ण केली. मयूर चेंडूला थ्रो करे आधी इथे 2 धावा होतात पूर्ण. परंतु काय या मॅचचा थरार पाहायला मिळाला अक्षय. व्हाट अ मैच, व्हाट अ मैच. पैसा वसूल, हाई वोल्टेज, सुपर से भी ऊपर. आज सॅटरडे हाऊसफुल, फुल हाऊस आणि सुपर डुपर हिट राहिलाय. या मॅच वरती अधिराज्य गाजवलंय एनसीसी नारंगी संघाने. परंतु जाता जाता एकविरा नायगाव टीम करता देखील मनापासून टाळ्या झाला पाहिजे. 75 धावेचं आव्हान होतं. एकदाही मागे वळून पाहिलं नाही या संघाने. आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना 74 धावा या संघाने केलेत. एका धावेची किंमत या स्पर्धेची काय असेल ना तर विचारा. त्या एकविरा नायगाव संघाला 1 रनाने हा संघ पराभव झालाय.